सज्जनों और देवियों, आज इस शुभ अवसर पर हम सब एक साथ हैं। आपका स्वागत है। कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो, पण लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडले। मैत्रीचा सोहळा, जिजाराम फड यांचा वाढदिवस आणि स्नेहसंमेलन। माणसाच्या आयुष्यात अनेक माणसे येतात आणि जातात, पण जी माणसे संकटाच्या वेळी आणि आनंदाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभी राहतात तीच खरी संपत्ती असते। अशीच एक आनंदाची अनुभूती नुकतीच संगमनेरच्या भूमीत अनुभवता आली। सत्कार आणि स्नेहाचा वर्षाव। जिजाराम फड यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक दिवस नव्हता, तर तो मैत्रीचा आणि आपुलकीचा एक सणच होता। जिजाराम फड मित्रमंडळी आणि सूर्यनमस्कार ग्रुप यांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि प्रेमाने त्यांचा सत्कार करण्यात आला। शिस्तबद्ध जीवनाचे प्रतीक असलेल्या सूर्यनमस्कार ग्रुपने आणि जीवाभावाच्या मित्रमंडळाने जिजारामजींच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। हॉटेल सरस्वती, आठवणींचे केंद्र। संगमनेर मधील हॉटेल सरस्वतीच्या प्रसन्न वातावरणात हा वाढदिवसाचा छोटेखानी पण मनाला भिडणारा कार्यक्रम पार पडला। हॉटेल सरस्वतीची सेवा आणि तिथले सकारात्मक वातावरण या सोहळ्याला अधिकच उठावदार बनवून गेले। मित्रमैत्रिणींच्या हसण्या खिदळण्याने आणि गप्पांच्या मैफिलीने हॉटेलचा परिसर आनंदमय झाला होता। हर्षोल्हासित क्षण। प्रत्येक मित्राच्या डोळ्यांत जिजारामजींबद्दल असलेला आदर आणि मनात भरलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं। जुन्या आठवणींना उजाळा देताना आणि भविष्यासाठी शुभेच्छा देताना सर्वजण हर्षोल्हासित झाले होते। माणसाने आयुष्यात कमवलेली हीच खरी कमाई आहे हे त्या क्षणी पुन्हा एकदा सिद्ध झालं। मैत्रीच्या या सुंदर धाग्याने सर्वांना अधिक घट्ट बांधले आहे। कृतज्ञतेचे शब्द। माझ्या आयुष्यातील या विशेष दिवशी मला प्रेम आणि आशीर्वाद देणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमंडळाचे, सूर्यनमस्कार ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचे मी मनापासून आभार मानतो। हॉटेल सरस्वतीच्या या मंचावरून मी इतकंच सांगेन की आपली ही मैत्री अशीच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो आणि विश्वासाची ही वीण अशीच अतूट टिकून राहो। माझ्यासाठी आपण दिलेली ही शुभेच्छांची भेट हीच सर्वात मोठी संपत्ती आहे। हे भगवान तेरी लीला अपरंपार है। प्यारी समाज जिजाराम फड आपला आभारी आहे। आपण ज्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑल वर सेट करा।